मिरज स्टँड चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, नागरिकांचा सवाल, ट्रॅफिक पोलीस आहेत कुठे? मिरज शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच्या स्टँड चौकात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहन चालक आडवे तिडवे घुसून एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आहे. या चौकातून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच एस.टी बस आणि इतर वाहने ये-जा करत असतात. मात्र वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते आहे. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस नेमके कुठे आहेत असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे या चौकात आधुनिक वाहतूक सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. मात्र हे सिग्नल नियमितपणे सुरू नसल्याने किंवा त्यांचा प्रभावी वापर होत नसल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या यंत्रणेचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. शाळकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णवाहिकांसाठी या कोंडीचा मोठा फटका बसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होते आहे. नागरिकांनी वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी, वाहतूक सिग्नल नियमित सुरू करावेत आणि वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे. आता या प्रशासन समस्येची कितपत गंभीर दखल घेते आणि मिरजकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.